साई माई सकाळ भावांनो, सकाळचे वाजले 5:30 आणि आता आमची निघण्याची वेळ झालेली आहे. आमचा दुपारचा मुक्काम आहे 22 किलोमीटरचा. दिवस 7वा. आमची पालखी पण निघत आहे आता. निशाणी निघलेली आहे. मंडळी, आपल्या भावाचा आज बर्थडे आहे भीमरावचा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे सर्वांनी भीमरावला हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे भीमराव, हॅपी बर्थडे टू यू. सारख्या भीमरावचा गाता. साई माई सकाळ भावांनो, आता आम्ही पोचलो आमच्या नाश्त्याच्या मुक्कामावरती. आता आमचा नाश्ता आलाय सकाळचा. वाजले 7:30. अजून आमचे दुपारचा मुक्काम आहे थोडा पुढे. आता आम्ही नाश्ता करू. नुसतं आज नाश्त्याला मंडळाने आमच्या पावभाजी ठेवले. नाश्ता करून निघू. साईराम, गरम गरम पावभाजी आहे आज नाश्त्याला. साईराम मित्रांनो, आता नाश्ता करून निघालो आहे आम्ही दुपारच्या मुक्कामाकडे. चाललोय दुपारच्या मुक्कामाकडे. अजून 10 किलोमीटर बाकी आहे. तर पोहोचू आम्ही लवकरच रात्री दुपारच्या मुक्कामाकडे. चला भेटूयात आता नंतर. साईराम. साईराम मित्रांनो, आता आम्ही आले आमच्या दुपारच्या मुक्कामावरती पोहोचलेलो आहे. तर ते जेवण वगैरे करून मग आम्ही निघू रात्रीच्या मुक्कामासाठी. हेमंत भाऊ, काय आहे ते? काय? श्रीखंड. श्रीखंड. हो हो. साईराम मंडळी, आता मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आमचं दुपारचं. आता थोड्याच वेळात आम्ही निघू रात्रीच्या मुक्कामाकडे. कपडे वगैरे घेऊ आमचे धुलेले, सुकायला टाकलेत. हा भाऊ. साईमाई दुपार भावांनो, आता आम्ही निघालोय आमच्या दुपारच्या मुक्कामावरून साळे गावाकडे. तो आमचा रात्रीचा मुक्काम आहे. 11 किलोमीटर आहे आमचा रात्रीचा मुक्काम. इथून निघालो आता जेवण वगैरे करून. तर पोचू आम्ही संध्याकाळी. रात्र पण होऊ शकते, 7-8 वाजतील, कारण की रस्ता खूप खराब आहे या गावातला, वावी गावातला. आणि आजची आमची ही संध्याकाळची रात्र असेल, कारण की आम्ही उद्या दुपारी शिर्डीमध्ये पोचू आमच्या गावाकडे. 9 दिवसाचा हा स्वर्ग सुखाचा प्रवास कसा गेला हा काहीच समजलं नाही. बोलवलं मला पालखी घेऊन साईच्या वारीला चाललो, खोटं बोलणार नाही. मी जेव्हा दत्त मंदिरामध्ये पाय पडला ना, माझ्या डोळ्यातून ना अश्रू व्हायलेत. अश्रू व्हायलेत. कशासाठी? म्हणजे स्वप्न होते मला पण पायी जायचं आणि मी चाललोय. मी आमच्या. तर भावांनो, आज आमच्या डोळ्यात अश्रू पण आहेत आणि आनंद पण आहे. आनंद का आहे? कारण की आम्ही उद्या आमच्या बाबांना भेटणार, त्यांना त्यांचा आशीर्वाद घेणार, त्यांना डोळे भरून पाहणार. आणि अश्रू का आहेत? तर सर्व सुखाचा प्रवास, 9 दिवसांचा प्रवास हा उद्या संपणार.
आणि आम्हाला साई भक्तांना या 9 दिवसाची पूर्ण वर्षभर ओढ लागलेली असते, आस लागलेली असते, कधी आमची पालखी निघेल, आम्ही बाबांकडे जाऊ, आमच्या भावंडांना, आमच्या साई बंधूंसोबत पालखीला जाऊ. आणि भावांनो, आम्हा साई भक्तांना 9 दिवसाची पूर्ण वर्षभर ओढ लागलेली असते. आमचे स्वर्गसुखाचे हे 9 दिवस कसे गेले आम्हालाच समजलं नाही. आता आम्ही उद्या बाबांना पाहणार, त्यांचा आशीर्वाद घेणार आणि आम्ही आमच्या 9 दिवसाचे स्वर्गसुखाची वारी संपवून घरी परती करणार. साईमाई दुपार भावांनो, तर आपण पोचलो आता साळेगाव, तालुका सिन्नरला. साळेगाव त्या गावामध्ये आतमध्ये आमच्या रात्रीचा मुक्काम आहे, गावाच्या आतमध्ये. अजून आहे थोडं 2 किलोमीटर आतमध्ये आहे मंदिर, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, ते पोचू. साईमाई संध्याकाळ भावांनो, तर आम्ही पोचलोय आमच्या रात्रीच्या मुक्कामावरती. शेवटचा मुक्काम आहे आमचा रात्रीचा. उद्या आम्ही पोचू शिर्डीला. साईमाई संध्याकाळ भावांनो, आता मस्त फ्रेश झालोय आम्ही. तर इथे एवढी थंडी आहे ना, छान थंडी आहे. ते वाजतात आता किती 6:30 वाजलेत, तरी पण इथे आत्तापासूनच खूप थंडी वाढले. तर साईराम मंडळी, आता आपल्या आरतीची वेळ झालेली आहे, आपण आरतीला चाललोय. आणि आज विशेष शेवटचा दिवस आहे. तर मी तुम्हाला सांगतो आपल्या मंडळाची एक खास बात, की आज शेवटचा दिवस आणि आज आरती झाल्यानंतर आपलं मंडळ जेवढेही पदयात्री आहेत आपल्या पालखीमध्ये, त्यांच्यासाठी खास लकी ड्रॉ काढतात. म्हणजेच की लकी ड्रॉ म्हणजे 5 लकी ड्रॉ काढतात. असे त्यांना रोख रक्कम प्राईज दिले जाते. 5,000, 2,000, 3,000, 4,000 असे 5 असतात. तर आणि तो लकी ड्रॉ कसा काढला जातो, तर आम्हाला आयडिया दिलेला असतात. त्याच्यावर एक नंबर असतो. तर त्या नंबराच्या नुसार सर्व पदयात्र्यांचा नंबर लिहिलेला जातो चिठ्ठीमध्ये. आणि अशा सर्वांच्या चिठ्ठ्यामधून 5 चिठ्ठ्या उचलल्या जातात. त्यात ज्याचा नंबर येईल त्याला ते लकी ड्रॉ लागतं आणि त्यांना ती रोख रक्कम दिली जाते. तर आता आपण बघूयात आरती झाल्यानंतर लकी ड्रॉचा खास कार्यक्रम. चला साईराम. चिट्ट्या मिक्स करायच्या आहेत. पहिली चिठ्ठी उचलणार आहे ती उत्तेजनाचं बक्षीस 2,000 रुपयासाठी. पहिली चिठ्ठी उचला. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की. पहिला जे नंबर आहे 3, 2 आकडी नंबर आहे 3 आणि 8, 38. 9, 8, 7. सिद्धार्थ राजू कांबळे. दुसरा उत्तेजनाचा बक्षीस आहे 3 आकडी क्रमांक आहे. म्हणजे मला वाटतं महिलांचा नंबर आहे. महिलांचा क्रमांक आहे 154 154.
साहेबांना कोणाला पावलं तिसऱ्या क्रमांकासाठी तीन आकडी क्रमांक आहे. मला वाटतंय पुन्हा एकदा महिलांकडे गेलेला आहे. 140 140 बक्षीस दिलं जाईल. गाण्याचं प्राण झालं. साई बाबा की, साईनाथ महाराज की. साई बाबा की. सर्वांनी शांत बसायचं आहे. तीन क्रमांकाचा नंबर आहे आणि आता एक मी सांगतोय महिलांमध्येच गेलेला आहे. म्हणे काय केलंय अर्ध ज्याचा नंबर आहे त्याने मनीषला अर्ध बक्षीस द्यावा. क्रमांक आहे 143 समोर 10 9 8 7 6 काय चाललंय काय सर्व बक्षीस पदाधिकारी यांच्याकडेच चाललेलं आहे. मंडळाचे पदाधिकारी पार्टी घरी गेल्यानंतर भंडारा झाल्यानंतर श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ साईराम. नंबर आहे एकच आकडी नंबर आहे 1 ते 10 मध्ये 1 ते 10 मध्ये क्रमांकाचं बक्षीस आहे. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 5,000 रुपयासाठी. दोनाकडे नंबर आहे 1 2 3 4. 4च्या पुढे काय लावायचं आहे? गणपती. 4च्या पुढे काय लावायचं? 4च्या पुढे 41 ते 49 कोण आहे? 40 ते 49
49 पर्यंत. भाग्यवान विजेता आहे 4च्या पुढं. 4च्या पुढं 0 लागलेला आहे. 40 क्रमांकाचं बक्षीस आहे. नाव काय? नाव सांग. नाव तर साईराम मंडळी, तुम्ही बघितलं आता लॉटरी कोणाकोणाला लागली. 5 लॉटरी लागल्या, 2 लेडीज आणि 3 पुरुषांना. सांगते कधी कुणाला काम सांगते, हे करा ते करा, हे करा, ते बनवा, ते बनवा, हे असं करा सांगता. मग तसं नाही. हां बस तसं साईड.